नमस्कार, हॅलो फ्रेंड्स. हाय, हॅलो, नमस्ते. माझ्या व्हिडिओ शॉर्ट चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपण बनवणार आहे सुंदर छान आयताकृती कापडापासून सुंदर पर्स बनवणार आहे. तर नक्की पहा. हे पहा, मी 2 असे तुकडे घेतलेले आहे आयताकृती आणि अस्तर पण घेतलेला आहे. हे पहा, आतमध्ये गोमसीट टाकलेली आहे. ठीक आहे. आता याला आपण आडव्या उभ्या अशा शिलाई मारून घेणार आहे. तुम्ही सरळ आडव्या उभ्या शिलाई मारून घेऊ शकता. हे बघा, असे 2 तुकडे तयार केलेले आहे आणि एक हा छोटा तुकडा तयार केलेला आहे. तर पहा, हा घेतलेला आहे आपण 9 इंचाचा आणि रुंदी आहे याची 4 इंच. ठीक आहे. आणि याची पण तुम्हाला लांबी सांगते. याची लांबी आहे 11 इंच आणि रुंदी आहे 14 इंच. असे 2 आपण तुकडे तयार करून घेतलेले आहे. आता एक चैन आपल्याला घ्यायची आहे. 14 इंचची आपण घेतलेली आहे. 15 इंचची चैन 1 इंच लांब घेणार आहे आपण. ठीक आहे. तर आता करणार आहे एक आपण 3 इंचचा वरून कटिंग करून घेणार आहे. हे पहा, वरून 3 इंच आणि दोन्ही साइडने 3-3 इंच मार्किंग करून घ्यायची आणि सरळ आखून घ्यायचं आणि ते कटिंग करून घ्यायचं. हे बघा, आता आपण याला चेन लावणार आहे. एक आपण पॉकेट तयार करणार आहे. चेन उलटी ठेवायची. हे पहा, अशी चेन घेतलेली आहे मी 14 इंचाची. उलटी ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि वरून एक पावडी शिलाई मारून घ्यायची. त्यामुळे फिनिशिंग छान वाटेल. हे बघा, आपल्या घरी पडलेले कापड असतात छान तुकडे, त्याची पण आपण खूप सुंदर आयडिया करू शकतो. तर नक्की शिवून पहा. आता दुसरा तुकडा घेतलेला आहे, तो वरून ठेवून याला पण चेन उलटी ठेवून वरून शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा, दोन्ही मी याला लावून घेतलेली आहे. ठीक आहे. पहा, आता हे दुसरी चेन घेतलेली आहे आपण, ते पण वरून लावून घ्यायची. ते पण उलटे ठेवूनच लावून घ्यायची. आणि याला वरून पॉकेटसाठी अस्तर लावणार आहे. हे बघा, अस्तर घेतलेला आहे मी, तुकडा कापून घेतलेला आहे. आपण असं लावून घेणार आहे वरून. हे पहा, आणि अशी शिलाई मारून घ्यायची यावर, त्याच्यामुळे फिनिशिंग छान दिसेल. हे पहा मैत्रिणींनो, आणि वरून शिलाई पण मारून घ्यायची. ठीक आहे. आणि चारी साईडने आता आपल्याला हा कापड लॉक करून घ्यायचा आहे. चारी साईडने शिलाई मारून घेत आहे आणि जास्तीचा कापड कटिंग करून टाकायचा. हे पहा, चारी साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायच्या आणि जो शिल्लक उरलेला कापड राहते त्याची कटिंग करून घ्यायची. ठीक आहे. हे पहा, हे आपलं एक पॉकेट तयार झालेलं आहे. हे आपण कटिंग करून घेत आहे शिल्लक राहिलेला. हे बघा, एक आपला पॉकेट तयार झालेला आहे. आता घेणार आहे आपण दुसरा भाग. याचा आपण मध्यातून सेंटर काढून घ्यायचं. जे 14 इंच आहे तिथून मध्यातून सेंटर काढून घ्यायचं आणि हा छोटा तुकडा घेतलेला आहे हा आपण 9/4 चा. याला पण सेंटर काढून घ्यायचा आणि मध्यात असं लावून घ्यायचं. हे पहा, याच्यावर शिलाई मारून घेतलेली आहे आणि वरून पण एक शिलाई मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता दुसरं पण आपल्याला तसंच लावून घ्यायचं आहे. याचा पण आपण सेंटर काढून घेऊ. हे बरोबर सेंटरला लागलं पाहिजे आणि याला पण दुसऱ्या साईडने सेंटर काढून घेणार आहे. हे पहा, आणि याला आपण अशी शिलाई मारून घेत आहे. ठीक आहे. हे पहा, याला पण शिलाई मारून घेतलेली आहे आणि याला पण वरून एक
दाबटीप देऊन द्यायची. एकदम सोपी आहे मित्र, नक्की शिवून पहा. खूप छान आणि मोठी आपली पर्स तयार होणार आहे. साईज पण मोठी होणार आहे. आता काय करायचं, जी चेन आहे दुसरी आपण लावलेली आहे ती याला लावून घ्यायची. हे पहा, याच्यावर दाबटीप देऊन टाकायची. हे पहा, मी काढून घेतलेली आहे चेन, रनर टाकते नंतर. याला पण शिलाई मारून घेतलेली आहे वरून. ठीक आहे, हे बघा, याला पण वरून शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण बेल्ट तयार करणार आहे हँडलला करण्यासाठी. याला पण दोन्ही इकडून मोडून अशी शिलाई मारून घ्यायची. आता याचं सेंटर काढून घेणार आहे. सेंटर पासून इकडून 3 इंच आणि वरून 3 इंच आणि खालून 2.5 इंच असं मार्किंग सोडलेली आहे. हे पहा, आणि जे बेल्ट आपण तयार केलेले आहे, तुम्ही लहान मोठे तुमच्या हिशोबाने बेल्ट तयार करू शकता. आणि याला फोल्ड करून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा, ठीक आहे, छान व्यवस्थित लॉक करायचं. आणि व्यवस्थित एकसारख्या शिलाई मारायच्या दोन्ही साईडने, जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे. हे बघा, आणि याला पण फोल्ड करून अशी लॉक करून घ्यायचं. डबल दाबटीप घ्यायच्या आणि चारी साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. हे पहा, तुम्हाला माझी पर्स आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हे बघा, दोन्ही साईडने आपण बेल्ट तयार केलेले आहे. हे बघा, आणि हँडल लावून घेतलेले. ही माझ्याकडे लेस होती, ह्याच ड्रेसच्या कापडची लेस होती. तर याला आपण अशी लेस पण लावून घेणार आहे, त्याच्यामुळे छान लुक येईल आपल्या बॅगला. हे पहा, असं चारी साईडने मी व्यवस्थित लॉक करून घेत आहे. हे बघा, त्याच्यामुळे छान व्यवस्थित दिसेल आणि दिसायला पण छान वाटेल लेस लावल्यामुळे. तुम्ही असले तर लावू शकता, नसले तर काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे होती, म्हटलं लावून टाकते. हे बघा, आता याच्यामध्ये रनर टाकणार आहे. हे बघा, रनर टाकलेला आहे. आता याला आपण उलटी करून घेणार आहे. हे बघा, अशी उलटी करून घेतलेली आहे मी. आणि आता दोन्ही साईडने शिलाई मारून घेत आहे. हे बघा, असं व्यवस्थित पकडायचा आणि तिथपर्यंत शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे, हे पहा, दोन्ही साईडने शिलाई मारून घेतलेली आहे. आणि याला आता गोटपट्टी लावणार आहे, त्याच्यामुळे फिनिशिंग छान दिसेल. हे बघा, दोन्ही साईडने ह्याच कापडाची मी गोटपट्टी लावत आहे. गोटपट्टी लावल्यामुळे आपले धागे वगैरे निघणार नाही. हे बघा, अशी दोन्ही साईडने लावून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे कोपरे आहे व्यवस्थित पकडून, जे सेंटर आहे त्याला असं व्यवस्थित पकडायचं आणि त्याला टिच करायचं. याला पण शिलाई मारून घेऊ आपण. आणि याला पण गोटपट्टी लावून घेणार आहे. हे बघा, याला पण व्यवस्थित पकडून टिच करणार आहे. ठीक आहे, आता याला पण आपण गोटपट्टी लावून घेणार आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी आयडिया तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता ते पण मला सांगा. हे बघा, याला पण आपण गोटपट्टी लावून घेणार आहे. ठीक आहे. आता याला आपण सरळ करू. ही झाली आपली पर्स तयार अगदी 10 मिनिटात. आणि सोपी आणि एकदम सरळ पद्धत आहे. नक्की शिवून पहा घरच्या घरी. खूप युजफुल आहे. तुम्हाला जर थोडी जरी युजफुल वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. हे बघा किती सुंदर पर्स तयार झालेली आहे. आणि खाने पण 3 झालेले आहे. एक खाना मी तुम्हाला अजून दाखवते. एक पॉकेट शिवते. हे बघा 2 खाने आपले झालेले आहे. आणि एक छोटं मिनी पॉकेट तयार करणार आहे आपण. ठीक आहे. हे पहा किती सुंदर पर्स तयार झाली आपली. धागे वगैरे कटिंग करून घ्यायचे राहिलेले. याची लांबी सांगते मी तुम्हाला. याची लांबी झालेली आहे 13 इंच आणि रुंदी झाली 13 इंच आणि लांबी झाली आहे 11 इंच. ठीक आहे. हे बघा, आता हा कापड घेतलेला आहे मी 5.5 इंचचा आणि रुंदी आहे याची 6 इंच. याला पण एक छोटी चेन लावून घेतलेली आहे आणि याला पण शिलाई मारून घ्यायची. हे बघा, याला पण दोन्ही साईडने अशी चेन लावून घ्यायची. थोडी चेन उघडून याला वरून शिलाई मारून घेते. हे बघा, आता याला सरळ करते. याला वरून 1 इंच सोडून दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायच्या. हे आपलं 4 इंचचं पॉकेट तयार झालेलं आहे छोटं. आतमध्ये आपल्याला पैसे वगैरे ठेवण्यासाठी, आपलं आधार कार्ड वगैरे पॅन कार्ड ठेवण्यासाठी छोटंसं तुम्ही यामध्ये ठेवू शकता. हे बघा, छान 2 दाब टेप घेऊन घेतलेले आहे दोन्ही साईडने. ठीक आहे. आता याला आपण सरळ करू. हे बघा, किती सुंदर छोटंसं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. हे बघा, किती सुंदर पॉकेट तयार झालं. आता हे आपण बॅगमध्ये आतमध्ये लावून घेऊ. हे पहा, दुसऱ्या साईडने जिथे आपण पॉकेट तयार नाही केलेलं आहे त्या साईडने 1 इंच सोडून वरून 4 साईडने शिलाई मारून घेत आहे. हे बघा, 4 साईडने मी शिलाई मारत आहे. हे पण छान व्यवस्थित शिलाई मारायचं, डाब टिप मारायची, याला लॉक करायचं. हे बघा, आपलं आणखीन एक पॉकेट तयार झालं. बघा किती सुंदर. यामध्ये तुम्ही आधार कार्ड, चिल्लर पैसे वगैरे पण ठेवू शकता, पॅन कार्ड, आधार कार्ड. आणि तुम्हाला आवडलीस नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय. आवडल्यास नक्की लाईक करा.